रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार हरिभक्त पायरण अजय महाराज खुसे. आज आपण पाहणार आहोत गणेश उत्सव साजरी का करायचा. गणेश उत्सव म्हणले की आपल्या सगळ्यांना आनंद होतो. 365 दिवस आमच्या हृदयामध्ये आणि 11 दिवस आम्ही सजवलेल्या मंडपामध्ये राहणार आमचा गणपती बाप्पा. खऱ्या अर्थानं आनंद वाटतो प्रत्येकाला. गणेश उत्सव आला की सगळे आनंदून जातात. प्रत्येकाची तयारी असते. आता गणेश उत्सव येणार, गणपती बसवायचेत, घरामध्ये गणपती बसवायचेत, मंडळामध्ये गणपती बसवायचेत. पण खऱ्या अर्थानं गणेश उत्सव का साजरी करायचा, ह्या मागे अनेक प्रकारची कारण आहेत. फक्त गणपती बाप्पा आपण बसवायचे म्हणून बसवायचे नाहीत. आपली सण आहे, आपली परंपरा आहे, अनेक काळापासून ही चालत आलेले आहे. पूर्वीच्या काळामध्ये फक्त गणपती बाप्पा घरामध्ये बसवले जात होते. पण लोकमान्य टिळकांनी विस्कटलेला समाज कुठेतरी एकत्र यावा याकरता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची सुरुवात केली आणि तेव्हापासून अनेक मंडळ निर्माण झाली. आज आपण पाहतोय एखादं छोटंसं जरी गाव असलं ना तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मंडळ आपल्याला पाहायला मिळतात. पण गणपती बाप्पा गणेश उत्सव हा समाजामध्ये एकत्र येऊन करण्याचा एक सण आहे. पण आपण ते करत नाही का, तर आपल्याला फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिजे. मंडळाचा अध्यक्ष मीच पाहिजे, खजिनदार मीच पाहिजे, सचिव मीच पाहिजे. खऱ्या अर्थानं निस्वार्थ भावनेनं जी केली जाते ती भक्ती आहे. भक्ती या जगाच्या पाठीवर सगळीच माणसं करतात, पण जी निस्वार्थ भक्ती ती भक्ती देवाला आवडते. गणेश उत्सव साजरी करत असताना आपण गणेश उत्सव का साजरी केला पाहिजे हे नक्की पाहिलं पाहिजे. गणपती बाप्पा म्हणजे आपलं बुद्धीचं देवता आहे. एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात जर करायची झालं तर आपण ती गणेशाला वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सुखाचा आणि दुःखाचा जो तालमेल बसवतो त्याचं नाव आहे गणेश. आपण नीट विचार करा. आपण गणपती बाप्पांना मानतो खरे, पण किती दिवस? फक्त 11 दिवस. 365 दिवस आम्हाला गणपती बाप्पांवरचं प्रेम आमचं उपाळून येत नाही. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गणेश चतुर्थी येते त्यावेळेस आमचं गणेश बाप्पांवरचं प्रेम उफाळून येतं. बाप्पांची भक्ती, बाप्पांची पूजा ही फक्त 11 दिवस करायची नाही तर ती 365 दिवस करायची. भक्ती करण्यामागचं, भक्ती सजवण्यामागचं कारण फार वेगळं आहे. देव पूजावा ना तो हाताने नाही, देव पूजावा मनाने. देव असावा आमच्या हातामध्ये नाही, देव असावा आमच्या मनामध्ये. ज्याची भक्ती मनापासून आहे ना ती खऱ्या अर्थानं गणेश उत्सव आहे. माझ्या सर्व मंडळांना माझी दादांनो विनंती असेल, कीर्तनकार म्हणून ऐकू नका, प्रवचनकार म्हणून ऐकू नका, पण एक तुमचा चांगला मित्र म्हणून ऐका. गणेश उत्सव साजरी करत असताना गणेश उत्सव स्वतःच्या स्वार्थाकरता साजरी न करता गणेश उत्सव समाजामध्ये चांगलं प्रबोधन कसं होईल याकरता गणेश उत्सव साजरी करा. रामकृष्ण हरी.